आप देख रहे हैं RTI इन्व्हेस्टिगेशन न्यूज 18। हो, काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्स बघतो? आजच्या पत्रकार परिषद घेण्याचे महत्त्वाचे कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी लागलेले आहेत आणि नगराध्यक्ष पद हे भुसावळ शहरामध्ये राखीव निघालेलं आहे आणि राखीव निघाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये अनेक वर्षापासून चर्चा होती का या ठिकाणी जय भीम समाजाच्या माणसांनी एकच उभे राहावे असे इतर समाजाचे पूर्ण समाजाची कल या ठिकाणी होते। त्याच माध्यमातून या ठिकाणी ते डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व समाजाने एक विचाराने या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांच्या अनुमतीने सर्वांच्या इच्छेने माझी मिसेस सौ पूजा राजू सूर्यवंशी हिला नगराध्यक्षपदासाठी समाजामार्फत एक उमेदवार देण्याचा या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आणि ती सर्व समाजाला मान्य झाली। समाजामध्ये देखील या ठिकाणी एक उत्साह निर्माण झाला की या ठिकाणी अनेक वर्षापासून आपले या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून भुसावळ शहरातलं तालुक्यातलं लोकप्रतिनिधी आपण करावं याच्या इच्छा अपेक्षा सर्वांच्या आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी मी देखील या ठिकाणी पुढे पाऊल घेतला की या सर्वांच्या इच्छेनुसार या ठिकाणी या नगराध्यक्षपदाची इलेक्शन आपण लढावं अशी या ठिकाणी मी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे काल आम्ही या ठिकाणी या भुसावळ शहरातून आम्ही लढणारे इच्छुक आहे। काँग्रेसने भुसावळ शहराकरता जागा मागावी व भुसावळ शहराकरता जागा मागून घ्यावी अशी काँग्रेसकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडे या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवाराचा एक फॉर्म भरून दिलेला आहे आणि अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तर या ठिकाणी मोठं समीकरण या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आम्ही करणार आहोत। भुसावळ शहरामध्ये काँग्रेस असेल, समविचारी जे लोक असतील, त्यानंतर छोटे छोटे पक्ष असतील, ज्या समाजाचे ज्या घटकातले पक्ष असतील त्यांना एकत्रित करून या ठिकाणी एक बहुजन समाजाची ताकद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक दलित समाजाचा अध्यक्ष नसून तो बहुजन समाजाने निवडून दिलेला आहे, अल्पसंख्याने निवडून दिलेला आहे, यांच्या इच्छानुसार त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही मागलेली आहे आणि तसं आम्हाला देखील या ठिकाणी बरेच लोकांच्या शुभेच्छा देत आहेत का आपण या ठिकाणी घेतलेला पाऊल चांगला आहे आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने विजय करू आणि तुम्हाला पाठिंबा देऊ। अनेक समाजातून येत आहेत, तर म्हणून या ठिकाणी आमची इच्छा आहे की या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी आम्हाला मिळावी। या संदर्भामध्ये अनेक पक्षातून चर्चा या ठिकाणी झालेली आहे, पण मुख्याने या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आम्ही तिकीट मागलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष आम्हाला या ठिकाणी भुसावळ शहराकरता जागा सोडून देईल आणि आम्हाला तिकीट मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। दुसरं, या भुसावळ शहरामध्ये आता आपण 20-25 वर्षापासून बघतोय या भुसावळ शहराचं राजकारण इथं घाणेरडी झालेलं आहे की या ठिकाणी मिलीजुली बघत या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी लोकांना मतदारांना या ठिकाणी दिशाभूल करण्याचं, चुत्या बनवण्याचं आणि जे लोक विश्वास करतात, ज्या लोकांनी अनेक वर्षांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे ते विश्वास या ठिकाणी पायमल्ली करताना या ठिकाणी दिसत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की जर या ठिकाणी असं होत असेल, छुपी युती होत असेल, छुपी युती तुम्ही लोकांना चुत्या बनवत असाल तर तसं होऊ देणार नाही। आम्ही तर या ठिकाणी आमच्या माध्यमातून सांगतो, असं जर झालं तर या ठिकाणी मी धडार शिकवल्यासारखं राहणार नाही। 1-5 वर्ष इलेक्शन जर गेलं तरी चालेल, पण हम भी डुबेंगे सनम तुम्ही भी ले डुबेंगे अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहे। कारण तुम्ही कुठपर्यंत लोकांना चुत्या बनवणार आहे, कुठपर्यंत लोकांना दिशाभूल करणार आहे? हां, तुम्ही विधानसभेमध्ये प्रचार करताना काय होऊन जाता, विधानसभेत प्रचाराला येत नाही। या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये ज्या राखीव झालं पहिल्यांदा त्यावेळेसच जर या ठिकाणी संतोष भाऊंनी तिकीट आम्हाला दिलं असतं तर आज या ठिकाणी भुसावळ शहराचा आमदार बी या ठिकाणी जय भीम समाजाला असतं, नगराध्यक्ष बी झाला। ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं, मुस्लिम समाजाने मोठं केलं, जय भीम समाजाने मोठं केलं, बहुजन समाजाने मोठं केलं, त्या लोकांना सोडून तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा हक्काचा आणि तुमचा बोलून चालणारा, तुमचा ऐकणारा आमदार असावा म्हणून तुम्ही संजय सावकारांना तिकीट दिलं। हां, तुमच्या सोयीनुसार दिला, तुम्ही समाजाचा विचार केला नाही। तुम्हाला अनेक वर्षापासून ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला त्याचा विचार तुम्ही केला नाही। आज देखील ती खेळी खेळताय तुम्ही, असं चालणार नाही। आम्ही आता हे हाणून पाडणार आहे, कारण या ठिकाणी जय भीम समाजाच्या लोकांना या ठिकाणी
लोक तिकीटसाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे, तिकीट दिलं पाहिजे. आम्ही या ठिकाणी जेव्हा संतोष चौधरीशी विषय केला का भाऊ या ठिकाणी असा असा विषय झालेला आहे, समाजाने ठरवलेला आहे, तर समाज त्या ठिकाणी संतोष चौधरींचं एक फार वेगळं वाक्य होतं त्या ठिकाणी. मी आज ते वाक्य वापरणार नाही, पण ज्यावेळेस प्रचाराचा प्रसंग येईल, उमेदवारी नाही, आपली उमेदवारी ज्या नाही मिळाली आणि मला ज्यावेळेस भाषणावर देण्याचा प्रयत्न येईल, त्यावेळेस मी ते शब्द संतोष चौधरीने काय बोललेलं आहे त्याचे या ठिकाणी माझ्याबरोबर रेकॉर्डिंग आहे. मी समाज म्हणजे तुमच्या समाजाला काय समजतात त्याबाबत मी असा खुलासा करेल, हे लक्षात घ्या. अरे 20 वर्ष झाले नगरपालिकेत मागच्या नगरपालिकेला तुमच्याबरोबर नगरसेवक निवडून आले, ते बिचारे आज उमेदवार म्हणून उभे राहण्याची त्यांची ताकद राहिलेली नाही आहे. हे 5-7 वर्षात त्यांना एक काम मिळालं नाही, एक नगरपालिकेने एक काम केलं नाही, त्यांच्या एरियामध्ये काम झालं नाही. मग विरोधक म्हणून तुमचं काम नाही का रस्त्यावर उतरायचं, नगरपालिकेवर मोर्चे काढायचे, आंदोलन काढायचे, या लोकांना न्याय मिळून द्यायचा. नुसतं इलेक्शन आलं म्हणजे उभं राहायचं, इलेक्शन लढायचा अर्थ नसतो. आपण जन समुदाय जन करता आपण लढतो, त्यासाठी आपली ताकद पाहिजे, आपण लढलं पाहिजे. आपण जे काही परिणाम होईल त्याला ना घाबरता मग रस्त्यावर आलं पाहिजे. पण असं होताना या 5-7 वर्षामध्ये दिसलं नाही. जे बिचारे नगरसेवकांनी आपल्या बळावर, आपल्या बुद्धीच्या बळावर आपलं काम करून, आपले पैसे खर्च करून जे जनमत या ठिकाणी जमवले होतं, तर जनमत देखील या ठिकाणी त्यांच्याकडून तुटून गेलं. लोक नाराज झाले, कारण शेवटी लोकांना काम लागतं. तर अशा पद्धतीने त्या बिचारा नगरसेवकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून मी त्या ठिकाणी जन कल्याणासाठी, लोकांच्या उपयोगासाठी त्या ठिकाणी मी त्या पक्षातून त्या निघालो आणि मी माझ्या परीने या ठिकाणी काम केलं. आज माझ्या वार्डामध्ये 50 वर्षाच्या काळाखंडामध्ये जे काम झालं नाही ते मी या ठिकाणी 5 वर्षामध्ये काम केलं. ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी गटर, त्या ठिकाणी रस्ता, लाईट, नळ या ठिकाणी दिलेलं आहे. साफसफाई असेल, संरक्षणाच्या बाबतीत असेल, सगळ्या गोष्टीच्या बाबतीतून मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून लोकांसमोर गेलेलो आहे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या वार्डाचे लोक एकदम प्रामाणिक लोक आहेत, जो काम करेल त्याच्या पाठीशी राहणारे लोक आहेत आणि ज्याने काम केलं त्याला न विसरणारे लोक आहेत. आमच्या वार्डातील सुशिक्षित लोक आहेत. म्हणून या ठिकाणी जर असं काम या ठिकाणी आपण जर पूर्ण शहरामध्ये जर केलं तर या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी शहरामध्ये एक नवीन चेतना, एक नवीन सुंदर शहर असं बनेल. मी तर सांगतो माझ्या स्वप्नातलं शहर आहे. मला जर या ठिकाणी चान्स मिळाला ना तर मी बंबई, पुण्यासारखं शहर या ठिकाणी करून टाकेल. अनेक योजना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती योजना मी राबवणार आहे. आणि खरंच आमचे 25-30 वर्ष या ठिकाणी समाजकार्यामध्ये गेलं. 3दा नगरसेवकचे टर्म्स गेलेले आहेत. त्याच्यामुळे विकास करून घेणे, अधिकाऱ्याकडून काम करून घेणे, अधिकाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडते. अधिकारी जर आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असेल तर त्याचे पुरावे सगळे सादर करून तुम्ही चुकीचं सांगता असं करू शकतो. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, लोकांच्या पाठबळातून या ठिकाणी शासनाला हलवण्याचा प्रयत्न ठेवतो, शासनाला झुकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठेवतो. लोकांसाठी ठेवतो, लोककल्याणासाठी ठेवतो आणि लोककल्याणासाठी आम्ही लढत आलेलो आहे. अनेकदा आम्ही पत्रकार परिषद घेतले, अनेकदा नगरपालिकेत मी मोर्चे घेतलेले आहे की या ठिकाणी अल्पसंख्यांमध्ये कामं झाले पाहिजे, अल्पसंख्याने काम होत नाही, इतर ठिकाणी काम झाले नाही. कुठेच या ठिकाणी मला जर 2-4-10 लोकांचं जर सोडलं तर भुसावळ शहरात कुठेच काम झालेलं दिसत नाही. आता रोडांचे कामं झाले, रस्ते चालू झालेत, हे गावातले रस्त्याचे कामं चालू झालेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मग तुम्ही एवढा दिवस या लोकांना काम मिळत नाही तर तुम्ही रस्त्यावर का आले नाही? तुमच्या विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका नव्हती का? तुम्हाला लोकांनी जरी सत्तेमध्ये दिलेलं नाही पण लोकांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून लोकांना न्याय मिळण्याची तेवढी संख्या तुम्हाला दिलेली होती. त्या संख्येचा लोकसंख्येचा तुम्ही फायदा घेताना दिसले नाही, लोकांना फायदा घेऊन देताना दिसले नाही, तुम्ही लोकांना फायदा घेण्यासाठी लढले नाही. तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्ही देखील या ठिकाणी असे काही मुद्दे मांडले. महायुतीमध्ये RPI म्हणून आपण या ठिकाणी कार्यात पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आहात. मग या संदर्भातचा विषय संजीव भाऊशी आपण करणार नाहीत का, ज्याप्रमाणे तुम्ही संतोष भाऊ सोबत करताय? हे बघा, संतोष सावकारांची अनेकदा मी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, भुसावळ शहरामध्ये मी एक उभरता लोकप्रतिनिधी आहे आणि मला या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनमध्ये काय असो या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात, माझा खच्च करण्याचा प्रयत्न करतात. ते कोण करतं, काय करतं, मी या ठिकाणी जेव्हा स्टेजवर भाषण देईल तेव्हा मी सांगेल. मला प्रत्येक वेळेस थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आज उद्या मी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. मी
कारण प्रशासनाला पोलीस प्रशासन चांगलं आहे, पोलीस प्रशासनाच्या माझ्या बाबतीत काहीच वक्तव्य नाही, पण पोलीस प्रशासनाला दबावाखाली घेऊन दबाव तंत्र वापरून त्या ठिकाणी NCB असली तर त्याचा गुन्हा त्या करतात. म्हणून मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, उद्या मी माझ्यावर खोटा गुन्हा दाखवू शकतो. आणि राहिले BJPचं, BJPनं आम्ही अनेक पत्रकार परिषदेतून सावकारांना सांगितलं का आम्हाला या ठिकाणी जागा द्या. आम्ही या ठिकाणी फॉर्म मागण्याचाही देखील प्रयत्न केला, लेकिन परंतु त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी संवासात न घेता आम्हाला मीटिंग न बोलवता या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून मी एवढा काही लाचार किंवा एवढा पडलेलं नाही आहे. त्यांनी जर या ठिकाणी मीटिंगला बोलवलं किंवा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद येत नाही आहे तर मी एवढा लाचार नाही का मी त्यांच्याबरोबर जाऊन त्या ठिकाणी नेहमी तोच पक्षासाठी तिकीट मागेल. अनेक पक्ष आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक विचाराचे लोक आहेत. या भुसावळ शहरामध्ये एकच पक्षाचा BJP विचारधाराचे लोक नाही आहेत, राष्ट्रवादी विचारधाराचे लोक नाही आहेत, RPIच्या विचारधाराचे लोक नाही. अनेक लोक अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना मानणारे लोक आहेत. म्हणून या ठिकाणी जर एकच पक्षाचा जर लोक भुसावळ शहरात आले असते तर आतापर्यंत बिनविरोध निवड झाले असते. तसं होताना दिसलं का आपल्याला नाहीच. म्हणून त्या ठिकाणी आता वेळ बदलला, काळ बदलला आणि सावकारांनी जर मंत्री महोदयांनी तर या ठिकाणी मोठं मन केलं पाहिजे की या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक राखीव झालेलं आहे, एक दुसऱ्या मागासवर्गीयाला या ठिकाणी निवडून देणं, फॉर्म देऊन त्या ठिकाणी इलेक्शन लढा असा मोठा पाठबळ दिला पाहिजे. कारण तुम्ही मंत्री झाले, 4 आमदार तुम्हाला भुसावळ शहराने केले, आता तुमची देण्याची गरज आलेली आहे. तर तुम्ही त्या समाजाला भुसावळ शहरामध्ये लोकांना दिली पाहिजे. एवढा मोठा समाज, जयभीम समाज 40-50 हजारचा आहे, त्याला तुम्ही बलिदान म्हणून त्यांना एक प्रदान दिलं. चला माझ्या समाज बांधवांना, माझ्या मागासवर्गीय लोकांना मी एक चान्स देतो, असं देताना दिसत नाही आहे. तुम्ही आमदारकी बी घरात ठेवतायत, नगराध्यक्ष बी घरात ठेवत असाल तर ही लोक आता तेवढं साधे राहिलेले नाही. लोकांमध्ये लोक फार हुशार झालेले आहेत. आता जनमतातून समजेल, तुम्हाला जनमतातून समजेल का भुसावळ शहरामध्ये काय खऱ्या अर्थाने लोकांना काय अपेक्षित होतं आणि काय झालं. शेवटी इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये चढ उतार होणार आहे, एक पडणार एक जिंकणार आहे, त्याला इच्छा नाही आहे. परंतु जिंकले तरी तुमचं मतदानाचा टक्के जरी कमी झाला तरी त्या ठिकाणी लोकांचा कल दिसतो का तुम्हाला लोक मानत नाही. म्हणून जिंकणं म्हणजे ज्या तुम्ही पद्धतीने आता इलेक्शनमध्ये तुमची जिद्द झाली त्याच्यात टक्केवारी बी बघा तुम्ही. आणि नंतर नगराध्यक्ष जर जिंकून झाले तुम्ही तर ते बी टक्केवारी बघा. भुसावळ शहरामध्ये मी सांगतो या ठिकाणी BJP सोडून दुसरा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले शहरांना, हे तुम्हाला सांगतो. कारण या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये जी नाराजगीची लाट पसरलेली आहे संजू भाऊच्या विरोधात, का बा संजू भाऊने या ठिकाणी ते काही शासन प्रशासन काही असो पण त्या ठिकाणी त्या माध्यमातून केलेलं आहे. आणि बरेच लोक म्हणतात की जी चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी काही जनता दरबारामधून निघालेली नाही आहे. ती चिठ्ठी निघाली की निघाली त्याचा काही अंडरग्राउंड काही इन कॅमेरा ती मिटिंग झालेली नाही, की इन कॅमेरा त्या चिठ्ठ्या निघालेल्या नाही आहे, की इन कॅमेरा ते ज्या SC कॅटेगरी निघालेली आहे ती काही इन कॅमेरा निघाली नाही. त्याच्यामुळे सर्वरंभ आहे लोकांमध्ये काही ही कशी निघाली म्हणून संशयित बाब आहे. म्हणून याला आता या संशयित बाबेला लोकांमध्ये एक घर निर्माण झालेलं आहे आणि ते सत्यही असू शकतं, आपण त्याला नाकारू शकत नाही. म्हणून फार त्या याच्यावर या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक नाराजीची लाट मोठी या ठिकाणी वातावरण दिसत आहे. भाऊ, अशी माहिती मिळते आम्हाला, सूत्रांची माहिती आहे की आपण चंद्रकांतजी पाटील किंवा गुलाबराव पाटील शिंदे गटासंदर्भात सुद्धा आपल्या काही या ठिकाणी चर्चा झालेली आहे. हे बघा, आता पक्ष मी तुम्हाला सांगितलं, मी तर सांगितलं तुम्हाला, मला ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून उमेदवार लढण्याची माझी इच्छा आहे. कारण शेवटी मला या ठिकाणी लढायचं आहे. मी जरी पडलो तरी चालेल, पण या ठिकाणी ज्या अनेक वर्षापासून 20-25 वर्षापासून जी मिलीबिली सरकार करून या ठिकाणी समाजाची दिशाभूल करतायत, अल्पसंख्यांची करतायत, जयभीम समाजाची करतायत, बहुजन समाजाची करतायत, आमचे उत्तर भारतीय त्यांची करतायत, इतर जे लोक आहेत त्यांची दिशाभूल तुम्ही जे करतायत ती त्या पाडण्यासाठी या ठिकाणी आम्ही लढणारे भुसावळकरांसाठी. भुसावळकर म्हणजे सर्व समाजाचे जात लोक तुमच्यावर विश्वास करताय, तुम्ही त्यासाठी मला आणून पाडायचं आहे आणि दाखवायचं आहे की या ठिकाणी आता भुसावळ शहरामध्ये काय झालेलं आहे, 2च शक्ती उभी आहे. एक सावकार आहे, एक संतोष चौधरी. तर मला एक तिसरी शक्ती या ठिकाणी निर्माण करायची, लोकांना पर्याय या ठिकाणी उभा करायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक तिसरी शक्ती निर्माण करणार आहे. ज्या लोकांना ज्या विचारधाराचे अलिप्त आहे त्यांना एक वेगळे यांच्यापासून दुसरा एक पर्याय म्हणून एक वेगळी सत्ता म्हणून पाहिजे, तसे लोक माझ्या सोबत आहेत. त्या लोकांना मी सोबत पुढे चालणार आहे. XYZ समजा पकडून चला, भारतीय जनता पार्टीने पाटील सध्या नाव गाजतं रजनीताईंचं, तर आपली उमेदवारी ताई आहेतच,
तर टफ फाईट कसं असेल, झेंडा कसा असेल? हे बघा, झेंडा झेंडा जे आहे माझा झेंडा माझ्या पक्षात मिळाल्यानंतर माझा झेंडा राहील. आणि झेंडा काही या इलेक्शन विजयाचा झेंडा असेल का? विजयाचा झेंडा तर 100% राहणार आहे. मी ज्याच्याही विरोध उभं राहील त्याच्या विरुद्ध कमीत कमी 10,000च्या मतांनी पुढे निवडून येईल, लक्षात ठेवा. संतोष चौधरी सोबत का बैठक करणार आहे का संपर्क झाला काय विचार? संतोष भाऊंशी माझा काही म्हणजे खाजगी काही वैयक्तिक माझं भानगड नाही. संतोष चौधरी माझे आम्ही चांगले मित्र आहेत. परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडे एक उमेदवार म्हणून आपलं तिकीट मागणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने संतोष भाऊकडे देखील आम्ही शिष्टमंडळ जाऊन उद्या किंवा परवा जाऊन परंतु संतोष भाऊशी एक चर्चा करून त्यांना बी विनंती करणे का तिकीट आम्हाला द्या, म्हणून तुमचं पाठबळ आम्हाला द्या, असं या माध्यमातून संतोष भाऊला देखील भेटणार आहे. आणि संतोष भाऊला भेटल्यानंतर त्याचा काय खुलासा होता ते देखील खुलासा आपल्यासमोर मांडण्यात येईल. News 18 Right to Information.